अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. आपलं काम आणि देवाचं काम. सख्य प्रेमाची पातळी साधारण व्यवहारी मनाला जाणता येत नाही. त्यात काही अमुक एक गोष्ट करण्याचं विधान नाही. असं उत्स्फूर्त प्रेम लाभणं हे भाग्यच आहे. माणूस पूजा करू शकतो, डोकं असलं तर ते देवापुढं टेकवू शकतो, हात जोडून नमस्कार करू शकतो, पण या सगळ्यात प्रेम येणं हे काही आपल्या हातात नाही. ते देवाकडेच मागावं लागतं. त्यानंच ते मनात निर्माण करून द्यावं लागतं. पण त्यासाठी त्याला नामानं हाक मारावी लागते. मागणे ते एक देई भक्तिप्रेम, देवा तुझे नाम गाईन मी. प्रेम फारसं प्रकट झालेलं नसतं तेव्हा नाम घेतलं जातं, आणि देवानं प्रेम दिलं तर नाम जणू गायलं जातं. सगळ्या उपासनांमध्ये प्रेमाच्या स्पर्शानं वेगळंच चैतन्य येतं. गोंदवलेकर महाराजांना कोणी एकानं प्रश्न केला होता की नामात प्रेम का येत नाही. त्याला महाराजांनी उत्तर दिलं, तुम्ही नाम घेत नाही म्हणून. पण प्रश्न विचारणाऱ्यानं विचारलं की नाम घेतलं तरी प्रेम येत नाही. त्यावर महाराज म्हणाले, चिंधीची बाहुली नाचवावी तसं नाम घेऊन कसं भागेल. आपलं मूल असेल तर जसं आपण घेऊ तसं नाम घ्यायला हवं. पुढं ते म्हणाले, नामाचं प्रेम नामातच दडलेलं आहे. दुधात जसं लोणी असतं तसं दिसत नाही, पण प्रक्रिया केली आणि घुसळलं म्हणजे ते त्यातून वर येतं. काही करण्याचा भाग असतो तो आपण सांभाळावा, मग जो होण्याचा भाग असतो तो देव सांभाळतो. यासाठीच समर्थांनी सख्य भक्तीच्या समासात आपल्या करण्याच्या आणि धारणांच्या भागावर भर दिलाय. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. जीवलग म्हणजे आपले काम, क्रोध, मत्सर, अहंकार असे जीवाला लागलेले विकार, त्यांच्या तुटी पडाव्यात. शेवटी प्राणही द्यावा, म्हणजे जो श्वास चालला आहे त्याबरोबर ईश्वर स्मरण चालावे. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, बैमी विकत घेतला श्याम. प्राण देवाला देण्याचा हा अर्थ आहे. जमिनीतून बीज अंकुरणं हे आपल्या हातात नसतं, पण जमिनीची मशागत करणं, बी पेरणं आणि खत पाणी घालणं हे तर आपल्या हातात असतं. भक्तीच्या बीजाला प्रेमाचा अंकुर फुटणं आपल्या हातात नसलं तरी हाती काम, मुखी नाम आणि मनी राम ठेवता ठेवता प्रेम उद्भवेल. प्रेम देण्याचं देवाचं काम देव करेल. आपण आपलं उपासनेचं काम मनापासून केलं म्हणजे झालं. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.